कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील मेकर शहरामध्ये भव्य अशी कृषी प्रदर्शनी जी आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आली। आपण या बाजूला पाहू शकतो मोठ्या संख्येने हे जे स्टॉल्स आहेत शेतकऱ्यांच्यासाठी उभारण्यात आलेले आहे। राज्यभरातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या ज्या शेतीपयोगी वस्तू आहेत किंवा नवीन नवीन जे संशोधन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते स्टॉल्स जे आहेत ते आज या कृषी प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेला आहे। या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकरी बुलढाण्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या औचित्याने हे संपूर्ण कृषी प्रदर्शन जे आहे या मेकर मध्ये आज भरवण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने स्टॉल्स जे आहेत या कृषी प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेले आहे। तब्बल 280 ते 290 स्टॉल्स जे आहेत या कृषी प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने आलेल्या स्टॉलचा शेतकऱ्यांकडून देखील तितकाच मोठ्या संख्येने या ठिकाणी लाभ घेतला जातोय। वेगवेगळी तंत्रज्ञान असेल किंवा शेती करताना आधुनिक जे काही बी बियाणं असतील किंवा खतं असतील या सगळ्या सामुग्रीची माहिती जी आहे या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून बुलढाण्यातील शेतकऱ्यांना जाणून घेता येणार आहे। पुढचे 5 दिवस ह्या कृषी प्रदर्शन जे आहे या ठिकाणी चालणार आहे। त्यामुळे 5ही दिवस वेगवेगळ्या तज्ञांचे जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जे खासदार आहे प्रतापराव जाधव त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील किंवा कृषी अधीक्षक असतील यांनी जिल्ह्यातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आवाहन केलं की या कृषी प्रदर्शनीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून सुजलाम सुफलाम होण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन या संपूर्ण लोकांकडून करण्यात आलं आहे। प्रफुल्ल खंडागळे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।